मित्रांनो, तुमच्या जर मोटरतून असं पाणी लिकेज होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर सर्वात पहिले आपण ही मोटरचं टोपण खोलून घेणार आहे आणि नंतर पोगर आणि हातोड्या साईने हा एम्प्लिअर ठोकून घेणार आहे। थोडा ठोकून गेल्यानंतर आपण ही कटून काढणार आहे स्क्रू चावीने, लगेच निघतो मित्रांनो। ऑइल सील बी काढून घेतलेला आहे आपण आणि आपण असं शाफ्टला फिनिशिंग देत आहे। कशासाठी तर आपलं ऑइल सील आहे ते व्यवस्थित बसायसाठी। तर आपण 12 mm चं क्लोज ऑइल सील घेतलेला आहे। तर कशा प्रकारे बसवायचं आहे ऑइल सील सांगतो तुम्हाला। तर ही कार्बनची साईज असते ते आतमध्ये घालायची आहे आणि लब्बर जे आहे बाहेरच्या साईडला ठेवायचं आहे मित्रांनो। अशा प्रकारे बसवायचं आहे ऑइल सील। आपल्याला क्लीन करायचं आहे, आतलं सगळी घाण काढायची आहे आणि ऑइल सीलला लॉक वगैरे चावी सगळं बसवलेलं आहे असंच बसवायचं आहे। आणि चावीच्या ठिकाणी एम्प्लिअर बघायचं आहे, तिथं ठोकून घ्यायचं आहे आपल्याला जसा होता तसा पहिला ते बघू शकता। व्यवस्थित पद्धतीने ठोकून घ्यायचं आहे, बसवलेला आहे एकदम लेवलमध्ये फेस टू फेस बसवायचा आहे आणि वरनं परत ही टोपण आपल्याला जोडून घ्यायचं आहे, ते बघू शकता अशा प्रकारे। आणि ही 3 नट आहेत ती तुम्ही अशी फिट करून घ्या एकदम पॅकिंग मध्ये। आता आपण बघूया पाणी कसं लिकेज होतंय का नाही। तर पाणी एक टिप काही येत नाही मित्रांनो, एकदम क्लिअर काम झालेलं आहे। तुम्ही म्हणता पाणी साईडने येतं या ती काय शाफ्टमधून येत नाही। तर आपण आता चेकिंग करणार आहे मोटर, हे बघू शकता पाण्याचा थेंबही येत नाही आणि मोटर स्वतः चेकिंग करणार आहे आपण। तर हे बघू शकता 1 नंबर प्रेशर आलेला आहे मोटरला आणि मस्त पाणी मारत आहे। वाकी टेक्निकल असेल व्हिडिओ